मित्रांनो, आज आपण सगळेच मीडियाने प्रभावित काळात वावरतोय. मीडिया म्हणजे ही माध्यमं आपल्या जीवनशैलीत पूर्वापार आपलं काम करत आलेली आहेत. त्यापैकी अगदी उपनिषद काळात ज्याचा उगम झाला ते कीर्तन हे माध्यम आजही आपल्या प्रभावाचं जबरदस्त स्थान राखून आहे. सामान्य जीवन जगणाऱ्या माणसाला लौकिक सुखदुःखाचा सामना करण्याच्या दृष्टीने समर्थ बनवणं आणि जनसामान्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करून त्यांच्यात सुशीलता आणणं असं प्रबोधनात्मक कार्य कीर्तन परंपरा अखंडपणे करत आली आहे. ज्यांच्या घरी परंपरागत कीर्तन गेल्या 5 पिढ्या नांदत आहे असे कलापारंगत कीर्तन श्रेष्ठी हरिभक्त परायण नारायण श्रीपाद काणे शास्त्री आज आपले पाहुणे आहेत. ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या कवठे गुलनचे ग्रामस्थ आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. शास्त्री बुवा नमस्कार. मी आदरपूर्वक तुमचं स्वागत करते. धन्यवाद. तुम्ही जिथे जिथे जाता तिथे रसनिष्पत्ती तुमच्या अगदी बरोबरच असते असं म्हटलं जातं आणि मला असं वाटतं की तुमच्या आगमनानेच इथे रस निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम खरं आहे ईश्वराची कृपा आहे आणि तुमची मेहनत आहे. सगळ्यात आधी मला वाटतं पूर्वरंगाची एक झलक तुम्ही दाखवा. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता धन्य माता पिता तयाची या, तयाची या, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. प्रत्येक माणसाला सुखाची इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. पण सुख म्हणजे नेमकं काय आम्हाला कळलंय का? सुखाची व्याख्या अशी आहे, आपण मराठी भाषेमध्ये ज्याला आकाश म्हणतो त्या आकाशाला संस्कृतमध्ये ख असं म्हणतात. ख म्हणजे आकाश, सुख म्हणजे चांगला आकाश, दुःख म्हणजे वाईट आकाश. मुळात शब्द आहे तो अवकाश असा आहे आणि अवकाश म्हणजे पोकळी. या पृथ्वीच्या पाठीवर आपण सर्व माणसं ज्या एका प्रचंड पोकळीमध्ये राहतो, ती पोकळी ज्या हवेने भरली आहे ती हवा स्वच्छ असणं ही कल्पना सुखाची आहे आणि ती हवा दूषित असणं ही कल्पना दुःखाची आहे. वर्तमान काही समस्या मोठ्या गंभीर आहेत. स्वच्छ हवा नाही, स्वच्छ पाणी नाही, स्वच्छ प्रकाश नाही, स्वच्छ ध्वनी नाही, स्वच्छ विचार नाही, स्वच्छ आचार नाही, खातो ते अन्न स्वच्छ नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून हे लक्षात घेऊन जो जाणीवपूर्वक हे रोखण्याचा प्रयत्न करतो, हवा स्वच्छ राखायचा प्रयत्न करतो, पाणी सांभाळतो आणि पर्यावरणाचं संतुलन राखतो, तो भाग्यवान, तो धन्य, त्याची माता धन्य, त्याचा पिता धन्य असं तुकाराम महाराज या भंगात सांगतायत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सुंदर, काय सुविचार आहे, काय स्वर आहे. तुमचं निरूपण ऐकून अगदी मन प्रसन्न झालं. बुवा, तुमचं व्यक्तिमत्व इतकं छान आहे, म्हणजे इतकं प्रसन्न आणि खुलं अशा प्रकारचं आहे. ज्ञानार्जनाच्या मार्गात तुम्हाला बऱ्याच प्रतिकूल अवस्थेतून जावं लागलं. त्याबद्दल एकूण तुमची जडणघडण, तुमच्या घरची परंपरा याबद्दल थोडंसं आत्मकथन करा. आमचा मूळ गाव गणेशवाडी. बरं. त्या गावामध्ये फक्त मराठी 5वीपर्यंत शाळा होती. अच्छा. आणि मी जिद्दीने पहिल्या 5वीपर्यंत पहिल्या नंबरात पास झालो. इतके हुशार विद्यार्थी होता तुम्ही. त्यानंतर केंद्र शाळा तिथून 2 मैलावरती शेरशाळ गावी होती. बरं. त्या ठिकाणी मी जायला सुरुवात केली. अच्छा. पण नुकतीच गांधी हत्या झालेली, जाळपोळ झालेली आणि त्यात मी होरपाळा गेलो होतो. बरं. आणि त्यामुळे मला खूप त्रास झाला, अभ्यासात लक्ष लागेना, ते हेलपाटे सोसेनात आणि म्हणून मी पहिल्या वर्षी फेल झालो. असा 2-2 वर्ष प्रत्येक वर्गात बसलो आणि कसा तरी 8वीपर्यंत शिकलो. 8वीला 6 महिन्यापर्यंत गेलो आणि परीक्षेला न बसता मी शाळा सोडली आणि इकडे वळलो घरची विद्या म्हणून. बरं.
पण इच्छा होती पुढे शिकायची, पण ती झाली नाही पूर्ण. घरची गरिबी अशी होती की आपला मुलगा पहिला नंबर पास होणारा इथं नापास का झाला हा विचाराकडे क्षमता वडिलांच्यात नव्हती, कारण परिस्थिती ते गांधले होते. आणि म्हणून मी विचार केला की नको, आपण शाळा सोडूया आणि घरची विद्या घेऊया. अच्छा. आणि म्हणून मी आज शिरलो. वा. पण बुवा, तुम्ही आता जे बोलता आहात, म्हणजे आता मागे वळून बघताना म्हणजे दुःखाचा लवलेशही तुमच्या मनामध्ये नाहीये, ती खंत नाहीये, इतकं व्यक्तिमत्व तुमचं प्रसन्न आहे, छान वाटतं. शास्त्री बुवा, समृद्ध अशा वारकरी संप्रदायाबरोबरच इतरही कीर्तनकारांचे संप्रदाय आहेत, त्यांच्याबद्दल, त्यांचे नियम, रीतिरिवाज यांच्याबद्दल सांगा ना. एकंदर संप्रदाय 3 आहेत. बर. एक नारदीय, हां. एक वारकरी अच्छा. आणि एक रामदासी. बर. फरक फार नाही, अंतिम साध्य सर्वांचं एकच आहे. थोडा फरक असा की वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार त्यामध्ये वाङ्मय वापरताना फक्त ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम यांचं साहित्य वापरतात, बर. अन्य साहित्य वापरत नाहीत. अहं. आणि त्यात कथाभाग नसतो, फक्त दृष्टांतवाद बोलतील आणि एकदा सुरुवात झाली की तो अभंग पूर्ण अर्थ सांगायचा, ही त्यांची परंपरा आहे. नारदी कीर्तन जे आहे, या कीर्तनामध्ये आम्हाला अनेक संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायला लागतो. रामदास, तुलसीदास, कबीरदास, याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, एकनाथ, सर्वांचा अभ्यास करायला लागतो. अनेक प्रकारे संस्कृत पंडितांच्या, सुभाषितांचा अभ्यास करायला लागतो. आणि त्यापासून ते आमचं कीर्तन नगत नाही. आमच्या कीर्तनामध्ये आम्हाला गायन चांगलं हवं, अभिनय चांगला हवा, नाट्य सर्व आम्हाला लागतं. आणि त्या पद्धतीने ही नारद परंपरा आमची चालू आहे. रामदासी संप्रदायात जवळ याला धरूनच आहे. फरक एवढाच आहे, फक्त पोशाखात फरक आहे. तो पोशाख रामदासी असतो, बर. प्रार्थना रामाची असते, बाकी विषय हाच असतो. ही त्यातली बाजू आहे. अच्छा, म्हणजे तुमचं नारदीय कीर्तन असं म्हटलं, म्हणजे आमचं तुमचा संप्रदाय नारदीय आहे. हो. आणि मी असं ऐकलंय तुम्हाला अनेक भाषा अवगत आहेत. कुठल्या कुठल्या भाषा? माझी एक आवड अशी आहे, माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला भारतभर फिरायला लागतं. हो. आणि ज्या भागात मी गेलो त्या भागातली भाषा शिकावी अशी एक माझी प्रामाणिक कल्पना असते. हां हां. त्यामुळं मी कानडी उत्तम बोलतो, लिहितो, वाचतो सुद्धा. अच्छा. शेजारची भाषा. त्यानंतर गुजराती भाषेचं अल्पज्ञान मला आहे. हां हां. हिंदी चांगलं बोलतो, मराठी तर आहेच आहे, आणि कोकणीसुद्धा उत्तम बोलतो मी. काय सांगता, कोकणी उलयता? बरे उलयता. अरे, म्हणजे कोकणी म्हणजे कशी, इथली कोकणी कशी समजता? म्हणजे गोंयान खूप त्याचे बोला. मुख्य कारण असा, हां. माझी बाईल गोयची असा. तुझी बहीण? बाईल. बाईल. म्हणजे तुमची माझी बायको गोव्याची आहे. तुमच्या पत्नी गोव्याच्या आहेत? हां. अरे वा, म्हणजे शुद्ध गोव्या, म्हणजे पूर्ण पूर्ण. थरोब्रेड गोवन म्हणतात तसं. काय सांगता? आणि तिला कीर्तनाचं भयंकर आवड आहे. अच्छा. आणि तिनं मला सपोर्ट केल्यामुळं मी या क्षेत्रामध्ये प्रगती पथावर चाललो आहे. ही पुण्याई गोव्याची, ही तुझी पुण्य आहे असा. बरं, तुम्ही म्हाकाय श्रेय दिले हाजे, हाजो म्हाका आनंदाचा. बुवा, तुमचं कीर्तन कुल आहे, तिथे कार्य कसं चालतं? कीर्तन कुल माझं मी म्हणू शकतो, पण स्थापना मी केलेलं नाही आहे. बर. करवी पीठाचे शंकराचार्य, माजी शंकराचार्य विद्याशंकर भारती यांची स्थापना केली. म्हणजे स्थापनेच्या प्रसंगाला जे काही आम्ही 8-10 लोक होतो, त्यातला मी एक फाउंडर मेंबर आहे. अच्छा. एवढा संबंध माझ्या कुळाशी आहे. बरं. पण कशा प्रकारे काम चालतं तिकडे, म्हणजे क्लासेस वगैरे रेग्युलर असतात? त्याचा उद्देश असा आहे की भावी पिढीला कीर्तनाचं वेड लागावं, हो. कीर्तनाची ओढ लागावी, ही कला लुप्त होत चालली आहे, ती पुन्हा प्रकाशात यावी, हो. या उद्देशाने कुल स्थापन केलं. आणि त्या क्रमानं ठिकठिकाणी अभ्यास वर्ग घेणं हा उपक्रम चालू असतो. त्यात मी बरेच अभ्यास वर्ग घेतो स्वतः, आणि अनेक विद्यार्थी घडवायचा माझा प्रयत्न असतो. अध्यात्म आणि भक्ती अशा कीर्तनातून देण्यात येणाऱ्या ज्या अमृतमय गोष्टी आहेत, त्या तुम्ही काव्य, लेखन, संगीत या माध्यमातून सुद्धा देता. आणि तसंच मगाशी लक्षात आलं की सामाजिक हे जे जागृतीचे विषय आहेत, जसं प्रदूषण आहे, पर्यावरण आहे, याबद्दल तुम्ही विशेष जागृत आहात. तर असं हे तुमचं प्रभावी कार्य आहे असं मला वाटतं. तर त्याची एक झलक आम्हाला ऐकवा. प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा, असं रामदास म्हणाले. ज्याला सामान्य जीवन नीट जगता येत नाही आहे, तो परमार्थ करणार काय, हा प्रश्न आहे. आणि तेव्हा सामान्य जीवनात माणसाने कसं जगावं, कसं जीवन जगावं, असं सांगणार एक मी गीत लिहिलं आहे, तुम्हाला ऐकवतो. काल, आज आणि उद्या हे घडत राहणार आहे, त्यात तू काय करतोस बघ. काल, आज आणि उद्या, काल, आज आणि उद्या, तीच हवा तेच पाणी, त्याच वाहतील नद्या. काल, आज आणि उद्या, असंख्यात जन्मती
नर नारी योनिया सृष्टी चक्र चालते वाहतील त्या नद्या काल आज आणि उद्या अन्नदान वस्त्रदान अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान सर्व द्या अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान सर्व द्या देहदान नेत्रदान देहदान नेत्रदान रक्तदान द्यास द्या काल आज आणि उद्या भोग रोग ओढवी त्याग प्रेम वाढवी प्रेम गंध घेऊनी वाहतील त्या नद्या काल आज आणि उद्या तीच हवा तेच पाणी त्याच वाहतील नद्या काल आज आणि उद्या काल आज आणि उद्या म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. कीर्तन विद्यालयात जे विद्यार्थी शिकतात, विशेषतः ज्यांना कीर्तनाची परंपरा नाही आहे, अशांना संगीताचं ज्ञान कमी असतं. म्हणजे काव्यातल्या वृत्ताचा छंदाचा त्यांना तेवढा अभ्यास नसतो असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतं? ही वास्तवता आहे. हं. पण आम्ही जर त्यांना सगळी वृत्त आताच सांगायला लागलो बरं. तर त्यांना ते घाबरतील आणि लांब पडतील. अच्छा. म्हणून त्यांना समजेल असं काव्य हां त्यांना पेलेल असं काव्य सांगायचं आणि त्यांना आकर्षित करून घ्यायचं हां. आणि ते जरा कीर्तनात रंगले की मग त्यांना हळूहळू क्रमशः अनेक वृत्त शिकवायची बरं. अशी योजना आम्ही आखलेली. अच्छा. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिकवता. हो 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 आणि तुमच्या हे कीर्तन कुलात मुलीसुद्धा आहेत का? खूप आहेत बरं. खूप आहेत. जवळजवळ 50% आरक्षण आम्ही या क्षेत्रात आम्ही मुलींना दिलेलं आहे. बरं. समर्थ रामदासांनी आपली पट्टशिष्या वीणास्वामींना कीर्तनकारीची परवानगी दिली होती. बरं. तो दाखला आम्ही पुढे घेतलेला आहे. अच्छा. आणि असंख्य मुली उत्तम कीर्तन करतायत. अच्छा. माझी बायको उत्तम कीर्तन करते, माझी नात कीर्तन करते, माझी मुलगी करते आणि 10वी शिष्याही पण कीर्तन करणार आहेत. म्हणजे तुमचं कुटुंब 5 पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली आहे आणि आता ती पुढे चालणार आहे. चालेल. याबद्दल निश्चिंत हो, आहात निश्चित, तुम्ही? निश्चित. अरे वा. मला अजून एक विचारायचं आहे की करताल कीर्तन म्हणजे काय, हे तुमच्याकडून ऐकायचं आहे. कारण असं कीर्तन करणारे निदान महाराष्ट्रात तरी तुम्ही एकच कीर्तनकार आहात असं ऐकलंय. करताल कीर्तन हा शब्द एक नाही आहे. कीर्तन शब्द वेगळा आहे आणि करताल हा शब्द वेगळा आहे. बरं. करताल हे त्यातलं एक वाद्य आहे, संगीतातलं एक ते वाद्य आहे अच्छा. आणि ते मी वाजवतो. महाराष्ट्रामध्ये कोणीही कीर्तनकार हे वाजवत नाहीत, अन्य कोणी कलाकार हे वाद्य वाजवत नाहीत. हे मुळात पंजाबातलं वाद्य आहे. आमचे आजोबा वाजवायचे असं मला ऐकून माहिती होतं. अच्छा. पण ते मला शिकवणार कोण हा प्रश्न होता. हां हां. मी धारवाडला गेलो. बरं. त्या ठिकाणी एक कारणी कीर्तनकार वयोवृद्ध ते वाजवायचे. मी त्यांना भेटलो, म्हटलं मला शिकवता का? हो शिकवतो. त्याने मला हे शिकवलं. 10 दिवस गेलो, बरं. ते हातात घेतलं, शिकलो आणि मग त्यात मी वाढ केली. बरं. असं सुंदर वाद्य आहे, तालवाद्य आहे. म्हणजे तुम्ही चिपळ्या घेऊन करता की नाही कीर्तन? चिपळ्या घेऊन करता? हो. तेही करता आणि हेही करता? चिपळ्या आणि झांज हे सामान्य आहे. हो. हे वाद्य अवघड आहे ही वाजवायचं. तुमची स्पेशालिटीज म्हणायची. हो. बघू जरा म्हणजे कसं असतं. पण हे म्हणजे पकडायला म्हणजे ह्याला काही पकडच नाहीये कुठे. तीच कला आहे. ती आम्हाला बघायची. पण हे तुम्ही प्रथम कुठे पाहिलं म्हणाला तुम्ही? धारवाडला. धारवाडला. आणि तिथे पंजाबमध्ये सुद्धा हे अशा प्रकारचं करताल कीर्तन असतं? पंजाबमध्ये अजून बरेच लोक वाजवतात. अच्छा. महाराष्ट्रात हे वाद्य नाही आहे. बरं बरं बरं. आणि त्याला असं तुम्ही पाणी लावता आणि ते म्हणजे पकड अजून त्याची व्हायला पाहिजे. पण ते कसं वाजवतं जरा असं त्याचं प्रात्यक्षिक दाखवा ना जरा. अरे वा. हे असे आघात आहेत त्याचे. हां. म्हणजे पंजाच्या आधाराने त्याला तुम्ही म्हणजे जसं त्याला ते जॉईंट असल्यासारखं ते होतं नाही का? म्हणजे त्याच्या आधारे. पण त्याला म्हणजे स्नायूंवर तेवढी पकड पाहिजे. पकड पाहिजे. पण ह्याची एक झलक आम्हाला ऐकवा ना. म्हणजे कसं कीर्तनात त्याचा कसा वापर होतो? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख.
पाहिना श्रीमुख आवडीने, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेची सर्व सुख, हेची सर्व सुख. उत्तम. तुम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने ते वाजवता करताल. तुम्ही असे शिष्यही तयार केले असतील, म्हणजे त्यांनाही तुमच्या घरात सुद्धा हे वाजवता का, तुमच्या पत्नी वगैरे? आहे, प्रयत्न आहे. हां, पण तुमचं म्हणजे काय त्याच्यावर काय हात बसलाय, म्हणजे बघत राहावंसं वाटतं, ऐकत राहावंसं वाटतं. खरंच बुवा मजा आली तुमच्याबरोबर ह्या गप्पा, संगीतमय गप्पा अगदी छान झाल्या. कधी सुरुवात झाली, कधी आपण निरोपाकडे आलो, काही कळलंच नाही. आणि एवढं वय असून सुद्धा तुम्ही आज ह्या वयात कार्यरत आहात, एवढा उत्साह आहे तुमच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कार्याला दीर्घायू लाभो ही सदिच्छा मी व्यक्त करते. आणि तुमच्या मधाळ ओघवत्या वाणीचा प्रत्यक्ष अनुभव आज आम्ही घेतला आणि तुमच्या सत्संगामुळे थोडा वेळ का होईना पण तृप्ती लाभली, एवढं मी म्हणेन. समारोपासाठी तुम्ही काय ऐकवणार आहात? आमच्या कीर्तन कुलाचं एक घोषगीत आहे, अच्छा, ते मी म्हणून दाखवतो. बरं. आणि ते हे घोषगीत रचना माझी स्वतःची आहे. चला करू हरी कथा, नाचू रंगू कीर्तनी, चला करू हरी कथा, नाचू रंगू कीर्तनी, देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी. धर्मवीर शूर कथा कीर्तनात गाऊया, धर्मवीर शूर कथा कीर्तनात गाऊया, धर्माचे बीज या जनमनात लावूया, धर्माचे बीज या जनमनात लावूया, कार्य हेची आमुचे संस्मरू क्षणोक्षणी, कार्य हेची आमुचे संस्मरू क्षणोक्षणी, देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी. दुष्टमती दुष्टकृती दुष्ट सर्व संपुदे, दुष्टमती दुष्टकृती दुष्ट सर्व संपुदे, सौख्य जना लाभू दे, विश्व शांत राहू दे, सौख्य जना लाभू दे, विश्व शांत राहू दे, प्रार्थना अशी करू कीर्तनात रंगुनी, प्रार्थना अशी करू कीर्तनात रंगुनी, देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी. चला करू हरी कथा, नाचू रंगू कीर्तनी, चला करू हरी कथा, नाचू रंगू कीर्तनी, देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी. देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी, संस्कृती सनातनी. देवर्षी नारद महाराज की जय.